हाय, सोशल वर्कर्स PRB या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आजची माहिती आहे ती आपल्या लाडकी बहीण या योजनेची एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। ज्या ताईंचे आपल्या लाडक्या बहिणींचे फॉर्म अजून भरले नाहीत आणि खरोखर ज्या बहिणींना या योजनेची गरज आहे अशा ताईंना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्यासाठी सरकारने 30 सप्टेंबर 2024 मुदतवाढ करून दिली आहे। ज्या ताईंचे फॉर्म पेंडिंगला असतील आणि ज्या ताईंनी अजूनपर्यंत या योजनेचा लाभ घेतलाच नाही अशा ताईंनी मला कॉन्टॅक्ट करावा। मी काही सरकारी नोकरीला वगैरे नाही, पण मला गरजूंना जी काही माझ्या कॅपॅसिटीनुसार मदत करता येईल याचे सतत प्रयत्न चालू असतात। मी तुम्हाला आमच्या गावातील ताईंचे ऑनलाईन फॉर्म भरलेले ते इथे दाखवतो। तुम्ही इथे बघू शकता तिथे लॉगआउटला परत एकदा आलेला आहे, तर मी लॉगआउट करून घेतो। तर तुम्ही बघू शकता इथे ओपन झालेलं आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण इथे आपण ऑनलाईन भरतो ते माहीत आहे प्रत्येकाला। त्यानंतर आपण इकडे बघूया यापूर्वी केलेले अर्ज। लोड होण्यासाठी उशीर होतो, नेटवर्कचा इश्यू आहे इकडे। हे बघा तुम्ही बघू शकता तिकडे बेबी विठ्ठल मस्कर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि स्टेटस म्हणजे अप्रूव्ह, हे अप्रूव्ह झालेले आहेत, म्हणजे त्यांचे कंप्लीट झालेले आहेत हे सर्व अप्रूव्ह तुम्ही इकडे बघू शकता। अप्रूव्ह सर्व झालेले आहेत ते सर्व इकडचे सुद्धा बघू सर्व। तुम्हाला आपण एक डाउनलोड करूया, माझ्या आईचा भरलेला मी दाखवते। नेक्स्ट पेजमध्ये असते। तर तुम्ही इकडे करू शकतात, मी याच्यावरती क्लिक करतो। धनाजीराम भांगारे आईचे इथे ही भरलेली संपूर्ण माहिती, त्याचबरोबर अर्जदाराचे कागदपत्र, आईचा फोटो आहे, त्याचे डॉक्युमेंट्स इलेक्शन कार्ड आहे परंतु अपडेट नव्हता। त्याच्यानंतर दुसरा पेपर शाळेचा दाखला वगैरे काहीच नव्हता। आईचा फोटो अपलोड केला, आधार कार्ड अपलोड केला, त्याच्यानंतर इलेक्शन कार्ड पाहिजे होता किंवा शाळेचा दाखला, त्या दोघांपैकी काहीच नव्हतं। मग मी इथे उत्पन्नाचा दाखला जॉईन केला। त्याच्यानंतर आपला रेशन कार्ड आहे, पासबुक आहे आणि हमीपत्र तर कंपल्सरी आहे। ते डॉक्युमेंट एवढेच केले, हा फॉर्म अप्रूव्ह झाला, पैसे आले सुद्धा, काढून आईने संपवले सुद्धा। तर मला कमेंटमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर पाठवा, मी तुम्हाला हाय करेन, त्यावर तुम्ही आवश्यक कागदपत्रांचा फोटो मला सेंड करा। ओके, थँक्यू, धन्यवाद। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लवकर आणि योग्य माहिती मिळेल, अपडेट्स येत राहतील, कारण मी सुद्धा नवीनच चालू केलं आहे। थँक्यू।